आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईच्या गोवंडी शिवाजीनगरमध्ये अवैध झोपडपट्ट्यांवर या ठिकाणी तोडक कारवाई, तर 1000 अनधिकृत झोपडपट्ट्यांवर पालिकेचा बुलडोजर। डब्बावाला कंपाऊंडमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त। गोकुळ पंचवार्षिक निवडणुकीवर टांगती तलवार कायम, निवडणुका अनिश्चित काळासाठी स्थगित केल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। 1200 संस्थांच्या अपात्रतेचा तिढा। दरम्यान 28 तारखेला या संदर्भातली सुनावणी होणार। पिंपरी चिंचवडमध्ये रक्ताचा तुटवडा, वाढती रुग्णसंख्या आणि रक्तदात्यांच्या घटलेल्या संख्येमुळे रक्तपेढ्यांवर ताण। महापालिकेच्या YCM हॉस्पिटलमध्ये 50 पिशव्यांची दिवसाला मागणी, मात्र महापालिकेकडून आता रक्तदात्यांना पुढे येण्याचेही आवाहन। आखाती देशामधील युद्धामुळे मुंबई आणि परिसरातील प्रकल्पांचा खर्च वाढणार। बांधकामांचा वेग कमी झाल्यानं 10 ते 15% कामगार गावी परतले। प्रकल्पांचा वेग मंदावण्याचीही भीती। राज्यामध्ये नवे इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय स्थापन होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय। सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेले माहिती आणि तंत्रज्ञान कार्यालय वेगळे करून हा विभाग स्थापन करण्यात येणार। पुण्याच्या भोरमध्ये डिजिटल 7/12 संकेतस्थळाचं सर्व्हर वारंवार डाऊन। पीक कर्जधारक, अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महा-ई सेवा केंद्रावर मारावे लागतात हेलपाटे। भीमाशंकर मंदिर उद्यापासून 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय। भाविकांची अडचण होऊ नये म्हणून नवीन भव्य सभामंडपाचं काम हाती। आरबीआयचं पतधोरण जाहीर, तर रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रेपो रेट 5.25% कायम राहणार।